कुलवाडी भूषणराजा छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे दैवी शक्ती राजमाता जिजाऊ जगनंदनी जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या चरणी नतमस्तक होते. हिंदुस्थानची सीमा सांभाळणारे माझे हिंदुस्थानी फौज जवान यांना माझा मानाचा मुजरा. आज दत्त जयंती उत्सवानिमित्त आम्हा बालगोपाळ भजन मंडळ श्रीसेश्वर यांना आमंत्रित करून भेटणी करण्याची संधी दिल्याबद्दल मी दत्तात्रय ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ आणि महिला मंडळ यांना लाख लाख धन्यवाद देते आणि जमलेल्या भक्तगण मंडळाने विनंती करते. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असंच काहीतरी तुम्ही मोठी माणसे आम्हाला बोलून जाता आणि त्याच आधारावर आम्ही लहानच आहोत. जर का आमच्याकडून अभंग बोलताना एखादा कडवा मागे पुढे झाला किंवा टाळांचा ठोका मागे पुढे झाला तर तो तुम्ही गोड म्हणून घ्यावायच आग्रहाची विनंती करते. मुद्दा नंबर 1, देवी भवानी मातेच्या आशीर्वादाने आणि राजमाता जिजाऊच्या प्रेरणेने शिवबाई अखंड महाराष्ट्र घडवले आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण सुख समृद्धीने नांदत आहोत. जर या महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले तर त्याच्या छाताला लाता घालून तलवारने कोथळा बाहेर काढण्याची ताकद प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनगटात असली पाहिजे. पर स्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जगत असताना माझ्या महाराष्ट्राच्या बहिणींच्या चारित्र्यावर जर का कोणी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक महिलेने माता दुर्गेचे रूप धारण करून त्याच्या नरडीचा घोड घेतल्याशिवाय त्याला सोडू नका. ब्रह्मदेवाचा बाप जरी वरून खाली समजवायला आला तरी आपल्या विचारांमध्ये बदल करू नका. स्त्री कुठल्या जातीची असो, कुठल्या धर्माची असो, वर कुठल्या पंथाची असो, स्त्रियांना मानानं आणि सन्मानानं जगवलं पाहिजे छत्रपतींची शिकवण होती आणि त्याच आधारावर माझ्यासारखी लहान मुलगी तुमच्या समोर येऊन बोलण्याचं धाडस करते. मंडळी, पूर्वीचा काळ एवढा छान होता, अलौकिक होता की पूर्वी एखादं बाळ जन्माला आलं ना की त्याच्या मनावरती, त्याच्या मस्तकावरती शुभमे करोति कल्याणम आरोग्यमधन संपदा असे धडे शिकवले जायचे आणि त्याच कर्तव्याचं भान ठेवून, मातीची जाण ठेवून अरे इथल्या प्रत्येक मराठी मातीमध्ये जन्माला येणारं एक एक पुरुष म्हणायचं राज लाख आले लाख गेले पण लाखांच्या मनात आनंद निर्माण करून देणारा लाख मुलाचा बळराजा या ताकदीने जगला पाहिजे. परंतु आताचा काळ एवढा बदललाय ना. आता समजा एखादं बाळ जन्माला आलंच तरी त्याच्या मनावरती कोणत्याही प्रकारची भगवद्गीता दिली जात नाही. देतात का महिला मंडळ आताची आई आणि मग ते वाचायला सुरुवात करतो ओमन मुजी आद्या वेद प्रतिपाद्या. असं आत्ताच्या काळात होत नाही. आताची आई काय करते माहितीये, तिच्या पाण्यातल्या पाण्यात रडत असतो तेव्हा त्याच्याजवळ जाते. नुसती जात नाही तर एक अँड्रॉइड फोन घेऊन जाते आणि गेल्याच्या नंतर त्याच्याजवळ ठेवते आणि त्याच्यामध्ये गाणं लावते. काय माहितीये, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. वय किती आता बाळाचा अवघे 2 महिने पण तू कानामध्ये आईने गाणं काय लावलंय, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा आणखी मोठं मोठं होतं, आता 5वीला जातं. परंतु गाण्यामध्ये गाणे काय, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा आणखी मोठं मोठं होतं, आता 10वीला जातं आणि त्याचं नेमकं वय वर्ष होतं 16. माता वाजवल्या. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अरे म्हणतात ना 16 वरीस 16 वर्ष कसं इकडे पुरुष मंडळ 16 वर्ष छत्रपतींच्या मर्दमावळ्यांनो आणि जिजाऊंच्या लेकीनो 16 वर्ष धोक्याचं नाही. 16 वर्ष धोक्याचं आहे. हेच वय वर्ष 16. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवरायांनी न झेपणारी तलवार हातात घेतली आणि उर्वरित स्वतःचं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी मारावं आणि हिंदवी स्वराज्यासाठी जगावं. माझ्या छत्रपती शंभूराजांचं वय वर्ष होतं 16. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शंभूराजानं त्या औरंगजेबाच्या दरबारात जावं आणि त्या भर दरबारात त्या औरंगजेबाला म्हणावं, अरे औरंगजेबा तुझं काय, तुझा बाप जरी पुन्हा जन्माला आला ना तरी माझ्या बापाला निर्माण केलेलं स्वराज्य तुझ्या बापालाही काहीच करता येणार नाही. वय वर्ष 16. माझ्या ज्ञानदेवांचं वय वर्ष 16. वयाच्या 16व्या वर्षी माझ्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रकाशित केला आणि तुम्ही आम्ही सगळे म्हणतो की 16 वर्ष धोक्याचं. बघा, एकदा झालं होतं असं, छत्रपतींचा मावळा असतो, त्याचा लढता लढता लढाईत हात मोडतो तर राजे त्याला बघण्याकरिता त्याच्या घरी जातात आणि आलेले राजे पाहून मावळा ढसाढस रडू लागतो. राजे त्याला म्हणतात रडू नकोस, लवकर बरा होशील. तर तो मावळा म्हणतो राजे हात मोडला म्हणून रडत नाही तर जगाचा जाणता राजा माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याला मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय राजा, म्हणून रडतोय. म्हणून सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खरंच तुम्ही पंक्चर झाला तर कुठल्या विरोधी पक्षाचा जय जयकार केलाय काय मी, जे जणू काही कोणाचा केला बरं तुम्ही सांगा. कोणाचा केला हा? जेवलत नाही काय
मग कोणाचा केला? पटापट बोला. हा, मग ते तुमच्या विरोधी पक्षात बसतात? हा, हो की नाही? हो बसतात वाटतं. सगळे गप्प बसले. बसतात का तुमच्या विरोधी पक्षात? नाही ना. मग त्यांचं जयजयकार असं मुळमुळीत का करता? जरा खणखणीत नको. आता आजचा दिवस आहे, तुझ्यापासून झोपणारच तुम्ही 10 वाजता लगेच, होय की नाही? आजच्या दिवस जागा, जरा जोश येऊ द्या अंगात. कोणाचा? छत्रपतींचा जयजयकार करताय की नाही? मग तो खणखणीत झाला पाहिजे, मुळमुळीत नाही. म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा जय जयकार करायचा तो पण राजांचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मणा प्रतिपालक राजाधिराज योगी राज श्रीमंत योगी श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आता असं पाहिजे होतं मला मागाशी. बघा, आता जो 10वीला मुलगा असतो तो कसा तरी 35% काटावरती पास होतो, आणि 10वी पास झाल्याच्या पुढे तुमची 11वी असते आणि ते कॉलेज सवय असतात. आणि कॉलेज सवय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कॉलेजला तो मुलगा जातो आणि तो सुंदर तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिला गेटवरती जाऊन अडवतो. लक्ष द्या इकडे, माझ्याकडे बघा. कॉलेजला गेल्याच्या नंतर त्या मुलगीला म्हणतो, 2 महिन्यापासून कुठलं गाणं लावलंय हो गाण्यात आईनं? आईने गाणं कुठं लावलंय? हा, जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ती मुलगी लगेच म्हणते, आधी सरपंचकीचा फॉर्म भर, मग आमदारकीच्या रागात जा. त्याला एवढा राग येतो, रागाने घरी जातो. दुसऱ्याची गाडी घेतो, दुसऱ्याची चावी घेतो, दुसऱ्याचा जॅकेट घेतो आणि दुसऱ्याचा सेंट मारतो आणि भर नाक्यावर येऊन तिला म्हणतो, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? ती सोनू म्हणते, अरे मी आधीच कोणाची तरी आहे हे तुला माहिती नाही काय? आणि जिच्यासाठी आयुष्य वेचलं गेलं ना, तीच एके दिवशी फॉर्च्युनर गाडीत बसते आणि तिचं बाळ तिच्या मांडीवर असतं आणि त्याच्याकडे बोट करून दाखवते, तो मग तुझा लाडका मामा आला, तुझा लाडका मामा आला. खरंच मावली, आजकालच्या जगात आहे ना खरं प्रेम राहिलं नाहीये. नाती कशी ब्लूटूथ सारखी झाली. एकदा काही एक डिस्कनेक्ट झालं की लगेच दुसरं कनेक्ट करायचं, एक डिस्कनेक्ट झालं की दुसरं कनेक्ट, आणि दुसरं डिस्कनेक्ट झालं की चौथं कनेक्ट. आणि म्हणून म्हणते की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही पुन्हा जन्माला या. भीती नाम्हा तुझी मुळी गणगणणाऱ्या नभा आसमानाच्या लतानीला लगावते दिवा. दैवाचीचा जीव हरितो शिवशंभू राधा. हरी हरी गुणगान गुंजला महाराष्ट्र माझा.
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाली झाली हो साजनी सुख झाली झाली हो साजनी सुख झाली झाली हो साजनी Thank you.
सुंदर ते धन उभे विठीवरी हो सुंदर ते ध्यान उभे विठीवरी सुंदर ते ध्यान उभे विठीवरी हो सुंदर ते ध्यान उभे विठीवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटी बहारी ठेवनिया करकटी बहारी ठेवनिया कटिवारी ठेवनिया कटिवारी ठेवनिया करकटी बहारी ठेवनिया तुलसी हार गळा सीताम तुलसी हार गळा सीताम तुलसी हार गळा सीताम तुलसी हार गळा सीताम हे जितान हे जितान तुलसी हार गळा तुलसी हार गळा मगर कुंडली दळपती श्रवणी मगर कुंडली दळपती श्रवणी गणपती श्रवणी
येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट बोलूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट बोलूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट बोलूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट बोलूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया दत्त गुरुला नवस केला दत्त गुरुला नवस केला दत्त गुरुला नवस केला दत्त गुरुला नवस केला देव बाबला होन वसारा देव बाबला होन वसारा देव बाबला होन वसारा देव बाबला होन वसारा नवस पेडण्या दत्त गुरूंचा नवस पेडण्या दत्त गुरूंचा जरा मुहूर्त शोधूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट येळकोट दत्त गुरूंचा येळकोट बोलूया भंडारा उधळूया देवाचा भंडारा उधळूया 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 शिवतरी या गावात हो शिवतरी या गावात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग दत्त गुरुला शोभत सोन्याचं बाशिंग दत्त गुरुला शोभत सोन्याचं बाशिंग दत्त गुरुला शोभत शिवतरी या गावात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग दत्त गुरुला शोभत 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 सोन्याचं बाशिंग दत्त गुरुला शोभत
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा अरे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलनाने जात जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी